नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. कलगाव येथील लोकप्रिय व मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या श्री जमीर सर यांचे हृदयविकाराने अकस्मात निधन. कलगाव येथील सर्वप्रिय अशी ओळख असलेले श्री जमीर खान सर यांचे काल सायंकाळी हृदयविकाराने अकस्मात निधन झाले. नुकतीच रमजान ईद झाल्याने ईद निमित्त ते दिनांक 1 एप्रिल मंगळवारला आपल्या सासूरवाडीसह पुसदला गेले होते. सर सायंकाळी मगरिबची नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गेले असता नमाज पठण चालू असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जागीच कोसळले व तिथेच त्यांना मृत्यू आला. श्री जमीर सर हे कलगाव येथील वसंतराव नाईक उर्दू हायस्कूल येथे शारीरिक शिक्षण शिक्षक होते. त्यांच्या मृदू व सहकार्यशील स्वभावाने ते आपल्या सहकारी शिक्षक आणि गावात सहकार्य तत्पर व्यक्ती म्हणून परिचित होते. अडल्या नडल्या लोकांना मदत करण्यासाठी सर नेहमीच आघाडीवर असायचे. शासकीय कामाची माहिती देण्यापासून तर अर्ज नेऊन जमा करण्यापर्यंत त्यांनी कार्य केली. दिव्यांग, वृद्ध, महिला, निराधार, मागासवर्गीय अशा विविध लोकांच्या अडचणी ते आपलं काम आहे या भावनेतून त्यांनी कामे केली. गावात त्यांच्यामुळेच आज अनेक निराधार लोकांना पगार, लोकांची मतदार कार्ड बनविली. गावातीलच शिखरे यांच्या निराधार मुलांना स्वखर्चाने शाळेत नेऊन दाखल तर केलेच, सोबतच त्यांच्या खर्चाची पण सोय केली. सरांनी विविध कार्य केलेली आहेत. सर्वांचा येथे उल्लेख शक्य नाही. सांगायचं तात्पर्य सरांची कार्य अखंड चालूच असायची. सर शाळेच्या कामांसाठी सदैव तयार असायचेच, पण इतर सामाजिक कार्यही त्याच हिरिरीने पार पाडायचे. सरांच्या अशा अकस्मात निधनाने साऱ्या गावावर शोककळा पसरली. सारे गाव हळहळ करीत असून गरिबांचा कैवारी व आधारवड गेल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. काल सायंकाळी वार्ता कळल्यापासून त्यांच्या घरी लोकांची त्यांना एकवेळ पाहण्यासाठी रीघ लागली होती. सरांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, आई, 2 भाऊ, 4 बहिणी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. आज दिनांक 2 एप्रिल रोजी त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोक उपस्थित होते. ठीक 11 वाजता दारुल उलूम मस्जिदमध्ये त्यांच्यासाठी नमाज अदा करण्यात आली. तत्पश्चात मुस्लिम कब्रस्थान येथे त्यांना सुपुर्दी खाक करण्यात आले. इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट.